पासपोर्ट हा केवळ परदेश प्रवासासाठी आवश्यक असलेला एक दस्तावेज आहे, तो नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाहीये, असं स्पष्टीकरण केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलं। हा दस्तावेज केवळ भारतीय नागरिकांनाच जारी केला जात असला तरी त्यावरून एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व सिद्ध होत नाही, असं अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केलं। जरी अनेक सरकारी संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सखोल पडताळणीनंतर पासपोर्ट जारी केला जात असला तरी कायद्याच्या दृष्टीने तो एक प्रवासाचा दस्तावेज आहे, नागरिकत्वाचं प्रमाणपत्र नाहीये। तर या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। एक्स पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात, मग पासपोर्ट देताना पोलीस कसली पडताळणी करत असतात? आपला देश भारतीय नसलेल्यांनाही पासपोर्ट देतो का, असाही प्रश्न त्यांनी विचारलाय। या घोषणेमुळे इतर देशांच्या मनात संभ्रम निर्माण होईल। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची गोंधळलेली परराष्ट्र नीती आणखी किती विचित्र निर्णय घेणार आहात, असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला। तर असदुद्दीन ओवैसींनी या घोषणेवर एक टोला लगावलाय। एक्स पोस्टमध्ये ओवैसी म्हणतात, कोणतेही कागदपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीये। 2030 पर्यंत भाजपचं ओळखपत्र हाच नागरिकत्वाचा पुरावा।